बातमी आहे बैलगाडा घाटातील. एप्रिल मे नंतर आता पुन्हा एकदा बैलगाडा यात्रा सीझन सुरू झाला आहे. नुकतीच गोकुल अष्टमीला अवसरी येथे सीझनची पहिली यात्रा सुरू झाली. त्यानंतर खेड तालुक्यातील चिखली येथे यात्रा संपन्न झाली. या यात्रेतील थरार विविध फेसबुक, यूट्यूब चॅनलद्वारे लाईव्ह प्रक्षेपण दाखवली जात होती. ते आता बंद करण्याचा निर्णय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आता मानाची समजली जाणारी यात्रा म्हणजे 3 आणि 4 सप्टेंबर रोजी वडगाव काशिंबे येथे होणाऱ्या या बैलगाडा यात्रेची लाईव्ह प्रक्षेपण नसणार आहे. त्यामुळे घाटात येणे ज्यांना शक्य नाही त्यांच्या आनंदावर विरजन पडणार आहे. आणि हा निर्णय का घ्यावा लागला याविषयी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोगदे यांच्याशी फोनद्वारे बातचीत केली आहे. आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात. अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या माध्यमातून आम्ही बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी जवळपास 10-11 वर्ष प्रयत्नशील होतो. त्यातून आम्हाला यश पण मिळालं आणि आता शर्यती चालू झाल्यानंतर त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन यांनी जे नियम घालून दिलेले आहेत शर्यतीचे, ते नियमांची शर्यतीमध्ये अंमलबजावणी होते की नाही याबाबत लक्ष ठेवून आमची सर्व संघटना आहे आणि वेळोवेळी या नियमांचं पालन करण्यासंदर्भात आम्ही शर्यतीच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना, बैलगाडा मालकांना याबाबत मार्गदर्शन करत आहोत. वेळ प्रसंगी काही शेतकऱ्यांकडून जर याबाबत काही उल्लंघन झालं तर प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याच्या पण आम्ही सूचना करत आहोत. जेणेकरून आमचा उद्देश फक्त शर्यत नाही तर शर्यतीच्या माध्यमातून देशी गोवंशाचं जे जतन संवर्धन होतंय तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणून शर्यती चालू राहिल्या पाहिजेत आणि नियम पाळले गेले तर शर्यती ह्या अनेक वर्षे अबाधितपणे चालू राहतील. म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, नियम पण पाळायचे आणि शर्यती पण सुरू राहिल्या पाहिजे. हो, म्हणजे हो, अगदी बरोबर.